तालुक्यातल्या धामणगाव महसूल मंडळामध्ये परतीच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं आहे। मात्र नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत। जर पंचनामेच झाले नाहीत तर मदत मिळणार कशी असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय। सोलापुरात पावसाचा फटका बसलेल्या भागात महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। वसंत विहार आणि गणेश नगरमध्ये पाणी शिरल्यानं जेसीबीच्या साह्याने पालिका कर्मचारी परिसर स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे। जळगावच्या धरणगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे। यावेळेला ग्रामीण भागातल्या लोकांसोबत कामातून दिवाळी साजरी करणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितले। गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचे पुरावे रवी राणांनी द्यावे, आपण त्यांच्या घरी जाऊन भांडी घासू असं आव्हान बच्चू कडूंनी दिलेलं आहे। नरक चतुर्दशी निमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मंदिराचा गाभारा, सभामंडप आणि मंदिरातले खांब या ठिकाणी तुळस, शेवंती, झेंडू आणि अस्टरच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आलेली आहे। रत्नागिरीच्या प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकड आरती नंतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। यावेळेला चांदीच्या काकड्यांनी ओवाळ्याची परंपरा असून काकड आरतीपूर्वी देवाला लोणी भरवण्याची प्रथा सुद्धा आहे। यावेळेला भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून आला। आबालवृद्ध पारंपरिक खेळ खेळत त्यांनी दिवाळी साजरी केली। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये दिवाळी पहाट निमित्त राम मंदिरात काकड आरती आयोजित करण्यात आलेली होती। त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी पहाटे काकड आरती केली जाणार आहे। काकड आरतीला भाविकांनी गर्दी केली होती। रायगडमध्ये सुद्धा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय। पहाटे अभंगी स्नानानंतर महिलांनी आणि घरातल्या मुलांनी पुरुषांचं औक्षण केलं। यावेळेला लहान मुलांनी फटाके फोडत दिवाळी साजरी केली। दिवाळीच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये नरकासूर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तब्बल 15 फूट उंचीचे अकराळ विक्राळ स्वरूपातले नरकासूर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। जळगावातल्या उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते। दिव्यांग मुलांनी बनवलेले 1151 दिवे प्रभू श्रीरामाच्या मंदिरात प्रज्वलित करण्यात आलेले होते। दिवाळी निमित्त नाशिक शहरातल्या फुलबाजार नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती। नाशिकच्या फुलबाजार, सराफ बाजार, मेनरोड भागात पहाटेपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती। वाशिम जिल्ह्यात यंदा झेंडू फुलांचं उत्पादन जास्त झाल्यानं वाशिम, रिसोड, मंगळूरपीर आणि करंजातील बाजारपेठांमध्ये झेंडूचे भाव गडगडलेत। 10 ते 30 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। खानदेशचं कुलदैवत असलेल्या जळगावमधल्या यावल तालुक्यातल्या श्री मनुदेवीचं मंदिर उद्या बंद राहणार आहे। खंडग्रास सूर्यग्रहणानं उद्या मंगळवारी दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे। दरम्यान दिवाळीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक मनुदेवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात। साईबाबांच्या शिर्डीतही दीपावलीचा उत्साह पाहायला मिळतो आहे। शिर्डीतल्या क्रांतियुवक मंडळानं साई मंदिराजवळ 11,000 दिवे लावून दीपोत्सव साजरा केला। बीडच्या समनापूर बार्शी नाका परिसरात दिवाळीनिमित्त रेड्यांची शर्यत आयोजित करण्यात आलेली होती। या स्पर्धेला शेकडो वर्षाची परंपरा आहे। सुवर्णनगरी जळगावमध्ये दिवाळीनिमित्त सोने खरेदीला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे। गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा 30% सोने खरेदीत वाढ झाली। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला बेटी बचाव, बेटी पढाव, दुष्काळामुळे हैराण झालेला शेतकरी, लंपी लसीकरण, गरजा महाराष्ट्र अशा ज्वलंत विषयांवरती रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या।
आंबेगाव तालुक्यातल्या शिंदेवाडी इथं लक्ष्मीच्या गायीचा डोवाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला। शेतकरी प्रसाद काळे यांची गाय असून कुटुंबानं गायीचं औक्षण करत तिला स्वतःच्या हाताने घास भरवला। सध्या पंचक्रोशीत या अनोखे डोवाळे जेवणाची स्पर्धा चर्चा रंगलेली आहे। शहर स्वच्छ केल्याबद्दल बीडच्या गेवराई नगरपालिकेचा दिल्लीत गौरव करण्यात आलेला आहे। देशातल्या 136 पालिकांमध्ये गेवराईने स्थान पटकावलंय। कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक शहरात आर्ट गॅलरी असावी अशी मागणी सोलापुरातले चित्रकार ऋत्विज चव्हाण यांनी केलेली आहे। या संदर्भात आर्ट लायब्ररी संघटनेकडून सांस्कृतिक मंत्रालयाला निवेदन दिलं जाणार आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान झाल्यानंतर पंचनामे केले जात आहेत आणि यानंतर शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल असं सांगितलं जरी जात असलं तरीही धुळ्यामध्ये पंचनामे वेळेवरती होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाहीये। कंपनी जर पंचनामेच करणार नसेल तर पीक विम्याचा फायदा मिळणार कसा असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। बीडच्या तालुक्यातल्या धामणगाव महसूल मंडळामध्ये परतीच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं आहे। मात्र नुकसानीचे पंचनामे अद्यापही झाले नाहीत। जर पंचनामेच झाले नाहीत तर मदत मिळणार कशी असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय। सोलापुरात पावसाचा फटका बसलेल्या भागात महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। वसंत विहार आणि गणेश नगरमध्ये पाणी शिरल्यानं जेसीबीच्या साह्याने पालिका कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे। जळगावच्या धरणगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला ग्रामीण भागातल्या लोकांसोबत कामातून दिवाळी साजरी करणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितलं। गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचे पुरावे रवी राणांनी द्यावे, आपण त्यांच्या घरी जाऊन भांडी घासू असं आव्हान बच्चू कडूंनी दिलेलं आहे। नरक चतुर्दशी निमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मंदिराचा गाभारा, सभामंडप आणि मंदिरातले खांब या ठिकाणी तुळस, शेवंती, झेंडू आणि अस्टरच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आलेली। रत्नागिरीच्या प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकड आरती नंतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। यावेळेला चांदीच्या काकड्यांनी ओवाळ्याची परंपरा असून काकड आरतीपूर्वी देवाला लोणी भरवण्याची प्रथा सुद्धा आहे। यावेळेला भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून आला। आबालवृद्ध पारंपरिक खेळ खेळत त्यांनी दिवाळी साजरी केली। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये दिवाळी पहाट निमित्त राम मंदिरात काकड आरती आयोजित करण्यात आलेली होती। त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी पहाटे काकड आरती केली जाणार आहे। काकड आरतीला भाविकांनी गर्दी केली होती। रायगडमध्ये सुद्धा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय। पहाटे अभंगी स्नानानंतर महिलांनी आणि घरातल्या मुलांनी पुरुषांचं औक्षण केलं। यावेळेला लहान मुलांनी फटाके फोडत दिवाळी साजरी केली आहेतच तर त्याचबरोबर बळीराजाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असं आश्वासितही केलंय। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या आहेत तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। दिवाळीनिमित्त सोने खरेदीला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे। गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा 30% सोने खरेदीत वाढ झाली। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला बेटी बचाव बेटी पढाव, दुष्काळामुळे हैराण झालेला शेतकरी, लंपी लसीकरण, गरजा महाराष्ट्र अशा ज्वलंत विषयांवरती रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या। आंबेगाव तालुक्यातल्या शिंदेवाडी इथं लक्ष्मी नावाच्या गायीचा डोवाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला।
शेतकरी प्रसाद काळे यांची गाय असून कुटुंबानं गायीचं औक्षण करत तिला स्वतःच्या हातानं घास भरवला। सध्या पंचक्रोशीत या अनोखे डोहाळे जेवणाची स्पर्धा चर्चा रंगलेली आहे। शहर स्वच्छ केल्याबद्दल बीडच्या गेवराई नगरपालिकेचा दिल्लीत गौरव करण्यात आलेला आहे। देशातल्या 136 पालिकांमध्ये गेवराईनं स्थान पटकावलं आहे। कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक शहरात आर्ट गॅलरी असावी अशी मागणी सोलापुरातले चित्रकार ऋत्विज चव्हाण यांनी केली आहे। या संदर्भात आर्ट लायब्ररी संघटनेकडून सांस्कृतिक मंत्रालयाला निवेदन दिलं जाणार आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान झाल्यानंतर पंचनामे केले जात आहेत आणि यानंतर शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल असं सांगितलं जरी जात असलं तरीही धुळ्यामध्ये पंचनामे वेळेवरती होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाहीये। कंपनी जर पंचनामेच करणार नसेल तर पीक विम्याचा फायदा मिळणार कसा असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। बीडच्या तालुक्यातल्या धामणगाव महसूल मंडळामध्ये परतीच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं आहे। मात्र नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत। पंचनामेच झाले नाहीत तर मदत मिळणार कशी असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय। सोलापुरात पावसाचा फटका बसलेल्या भागात महापालिकेनं स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। वसंत विहार आणि गणेश नगरमध्ये पाणी शिरल्यानं जेसीबीच्या साह्यानं पालिका कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे। जळगावच्या धरणगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला ग्रामीण भागातल्या लोकांसोबत कामातून दिवाळी साजरी करणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितलं। गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचे पुरावे रवी राणांनी द्यावे, आपण त्यांच्या घरी जाऊन भांडी घासू असं आव्हान बच्चू कडूंनी दिलेलं आहे। नरक चतुर्दशी पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मंदिराचा गाभारा, सभामंडप आणि मंदिरातले खांब या ठिकाणी तुळस, शेवंती, झेंडू आणि अस्टरच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आलेली आहे। रत्नागिरीच्या प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकड आरती नंतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। यावेळेला चांदीच्या काकड्यांनी ओवाळ्याची परंपरा असून काकड आरतीपूर्वी देवाला लोणी भरवण्याची प्रथा सुद्धा आहे। यावेळेला भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून आला। आबालवृद्ध पारंपरिक खेळ खेळत त्यांनी दिवाळी साजरी केली। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये दिवाळी पहाट निमित्त राम मंदिरात काकड आरती आयोजित करण्यात आलेली होती। त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी पहाटे काकड आरती केली जाणार आहे। आरतीला भाविकांनी गर्दी केली होती। रायगडमध्ये सुद्धा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय। पहाटे अभंगी स्नानानंतर महिलांनी आणि घरातल्या मुलांनी पुरुषांचं औक्षण केलं। यावेळेला लहान मुलांनी फटाके फोडत दिवाळी साजरी केली। दिवाळीच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये नरकासूर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तब्बल 15 फूट उंचीचे अकराळ विक्राळ स्वरूपातले नरकासूर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। जळगावातल्या उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते। दिव्यांग मुलांनी बनवलेले 1151 दिवे प्रभू श्रीरामाच्या मंदिरात प्रज्वलित करण्यात आलेले होते। दिवाळी निमित्त नाशिक शहरातल्या फुल बाजारात नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती। नाशिकच्या फुल बाजार, सराफ बाजार, मेन रोड पहाटेपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती। वाशिम जिल्ह्यात यंदा झेंडू फुलांचं उत्पादन जास्त झाल्यानं वाशिम, रिसोड, मंगळूरपीर आणि करंजातील बाजारपेठांमध्ये झेंडूचे भाव गडगडलेत। 10 ते 30 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय।
खानदेशचं कुलदैवत असलेल्या जळगावमधल्या यावल तालुक्यातल्या श्री मनुदेवीचं मंदिर उद्या बंद राहणार आहे। खंडग्रास सूर्यग्रहण असल्यानं उद्या मंगळवारी दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे। दरम्यान दिवाळीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक मनुदेवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात। साईबाबांच्या शिर्डीतही दीपावलीचा उत्साह पाहायला मिळतो आहे। शिर्डीतल्या क्रांतियुवक मंडळानं साई मंदिराजवळ 11,000 दिवे लावून दीपोत्सव साजरा केला। बीडच्या समनापूर बार्शी आहे। देशातल्या 136 पालिकांमध्ये गेवराईनं स्थान पटकावलंय। कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक शहरात आर्ट गॅलरी असावी अशी मागणी सोलापुरातले चित्रकार ऋत्विज चव्हाण यांनी केलेली आहे। या संदर्भात आर्ट लायब्ररी संघटनेकडून सांस्कृतिक मंत्रालयाला निवेदन दिलं जाणार आहे। पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत नुकसान झाल्यानंतर पंचनामे केले जात आहेत आणि यानंतर शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल असं सांगितलं जरी जात असलं तरीही धुळ्यामध्ये पंचनामे वेळेवरती होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाहीये। कंपनी जर पंचनामेच करणार नसेल तर पीक विम्याचा फायदा मिळणार कसा असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। बीडच्या तालुक्यातल्या धामणगाव महसूल मंडळामध्ये परतीच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं आहे। मात्र नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत। जर पंचनामेच झाले नाहीत तर मदत मिळणार कशी असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय। सोलापुरात पावसाचा फटका बसलेल्या भागात महापालिका स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। वसंत विहार आणि गणेश नगरमध्ये पाणी शिरल्यानं जेसीबीच्या साह्यानं पालिका कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे। जळगावच्या धरणगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला ग्रामीण भागातल्या लोकांसोबत कामातून दिवाळी साजरी करणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितलं। गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचे पुरावे रवी राणांनी द्यावे, आपण त्यांच्या घरी जाऊन भांडी घासू असं आव्हान बच्चू कडूंनी दिलेलं आहे। चतुर्दशी निमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मंदिराचा गाभारा, सभामंडप आणि मंदिरातले खांब या ठिकाणी तुळस, शेवंती, झेंडू आणि अस्टरच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आलेली आहे। रत्नागिरीच्या प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकड आरती नंतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। यावेळेला चांदीच्या काकड्यांनी ओवाळ्याची परंपरा असून काकड आरतीपूर्वी देवाला लोणी भरवण्याची प्रथा सुद्धा आहे। यावेळेला भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून आला। आबालवृद्ध पारंपरिक खेळ खेळत त्यांनी दिवाळी साजरी केली। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये दिवाळी पहाट निमित्त राम मंदिरात काकड आरती आयोजित करण्यात आलेली होती। त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी पहाटे काकड आरती केली जाणार आहे। काकड आरतीला भाविकांनी गर्दी केली होती। रायगडमध्ये सुद्धा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो। पहाटे अभंगी स्नानानंतर महिलांनी आणि घरातल्या मुलांनी पुरुषांचं औक्षण केलं। यावेळेला लहान मुलांनी फटाके फोडत दिवाळी साजरी केली। दिवाळीच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये नरकासूर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तब्बल 15 फूट उंचीचे अकराळ विक्राळ स्वरूपातले नरकासूर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। जळगावातल्या उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते। दिव्यांग मुलांनी बनवलेले 851 दिवे प्रभू श्रीरामाच्या मंदिरात प्रज्वलित करण्यात आलेले होते। दिवाळी निमित्त नाशिक शहरातल्या फुल बाजारात नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती। नाशिकच्या फुल बाजार, सराफ बाजार, मेन रोड भागात पहाटेपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती।
वाशिम जिल्ह्यात यंदा झेंडू फुलांचं उत्पादन जास्त झाल्यानं वाशिम, रिसोड, मंगळूरपीर आणि करंजातील बाजारपेठांमध्ये झेंडूचे भाव गडगडलेत. 10 ते 30 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. खानदेशचं कुलदैवत असलेल्या जळगावमधल्या यावल तालुक्यातल्या श्री मनुदेवीचं मंदिर उद्या बंद राहणार आहे. खंडग्रास सूर्यग्रहण असल्यानं उद्या मंगळवारी दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. दरम्यान दिवाळीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक मनुदेवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. साईबाबांच्या शिर्डीतही दीपावलीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. शिर्डीतल्या क्रांतियुवक मंडळानं साई मंदिराजवळ 11,000 दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. बीडच्या समनापूर बार्शी नाका परिसरात दिवाळीनिमित्त रेड्यांची शर्यत आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेला शेकडो वर्षाची परंपरा आहे. सुवर्णनगरी जळगावमध्ये दिवाळीनिमित्त सोने खरेदीला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा 30% सोने खरेदीत वाढ झाली.